पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे आपलं लक्ष असेल। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून राज्यात सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू असून 1 जून ते 9 जून पर्यंतच्या अवघ्या 9 दिवसात 27 ठिकाणी धाडी टाकून तब्बल 2,47,75,000 रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला। गुटखा, सुगंधी तंबाखू आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी धडक मोहीम राबवली जाते। 1 जून ते 9 जून 2026 या कालावधीत मराठवाड्यात एकूण 27 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। या कारवाई दरम्यान प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, एनर्जी ड्रिंक्स, खाद्यतेल, तूप, पनीर, मसाले, लस्सी आणि अशा प्रकारचे पदार्थ ज्यात भेसळ होऊ शकते त्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे 2,47,75,000 रुपये इतकी आहे। या मोहिमेत एकूण 9 FIR दाखल करण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे। सचिन जिरे अधिक माहिती देत आहेत। सचिन, तुकाराम मुंडे यांचा धडाका आणि हा कारवाईचा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय, काय अधिक माहिती आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मोठ्या कारवाई सुरू आहे। गेली अनेक वर्ष जर आपण पाहिलं तर संभाजीनगरमध्ये अशाच पद्धतीने गुटखा माफिया असतील किंवा इतर जे खाद्यपदार्थामध्ये भेसळ करणारे माफिया असतील ते सर्रासपणे ही संपूर्ण हा सिंडिकेट सुरू होता। मात्र कुठेही याच्यावरती कारवाई होत नव्हती। तुरळक कारवाई दाखवली जायची, मात्र जी ठोस कारवाई आहे त्याची वनवास या ठिकाणी होती। मात्र तुकाराम मुंडे जेव्हापासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून आतापर्यंत जर पाहिलं आपण तर तब्बल 9 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई सध्या सुरू आहे। एकीकडे संभाजीनगर सारख्या पर्यटनाची राजधानी असलेल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा माफिया फोफावले होते, त्यांच्यावर देखील आता सातत्याने कारवाई सुरू होती। खाद्यपदार्थ जे भेसळ होते त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। यावरून आता कुठेतरी तुकाराम मुंडे हे आल्यावरच का कारवाई होती अशा पद्धतीचे प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे। यावरती आता संजय शिरसाट यांनी देखील म्हटलं आहे की हे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचं साठलोट व्यापाऱ्यांशी होतं, म्हणून या सर्व संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीचं भेसळ सुरू होतं। आता ही कारवाई सुरू आहे, यावरती आम्ही देखील आता लक्ष ठेवून आहोत। या FD विभागाला जी यंत्रणा लागेल ती सर्व यंत्रणा एकूणच हा धडाका बघायला मिळतोय सचिन, आणि अपेक्षा यापुढे सुद्धा हा धडाका असाच कायम राहील, कारण प्रश्न लोकांच्या आरोग्याचा आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।